भारतीय जनता पक्षाच्या कृपेने धनुष्यबाण मिळाला, भात्यामध्ये बाण मिळाले, सत्तेमुळे समृद्धी आहे, अतिशय संपन्न असा म्हणजे सोन्याचा रथ आहे त्यांच्याकडे. पण जर शौर्यच नसेल तर काय उपयोग त्याचा? अशी स्थिती झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची. ही शिवसेना नक्कली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण सर्व व्यवस्था मॅनेज करून त्यांनी धनुष्यबाण मिळवलेलं आहे. हे सगळं म्हणजे चिन्ह पक्ष सगळे मिळवले ते केवळ आणि केवळ महाशक्तीच्या कृपेने मिळवलेलं आहे. आता सत्तेमध्ये वाटेकरी आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे सतत नवी दिल्लीची स्तुती करतात, नवी दिल्लीत भेटायला जातात. नवी दिल्लीचे मालक महाराष्ट्रात आल्यावर ते लगेच त्यांना भेटतात, प्रेमाने हितगुज करतात त्यांच्याशी. पण तुम्ही शेवटी आमचे गुलाम आहात, तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्वतंत्र ताकद नाही आणि आम्ही सांगू त्याच पद्धतीने वागायचं, मापात राहायचं, असा इशारा भारतीय जनता पक्ष वारंवार एकनाथ शिंदे यांना देत. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे काही पदाधिकारी की काही कार्यकर्ते शिंदे सेनेत आल्याबरोबर तिथे भाजपचे जे म्हात्रे नावाचे दीपेश म्हात्रे मला वाटतं ते पुढारी आहेत, ते म्हणाले की आता बघा उद्यापासून तुमच्या पक्षाची कशी आमच्याकडे रीग लागते ती, तेव्हा या प्रकारचं वागणं बरं नाही असा इशारा म्हात्रे यांनी तिथे एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना दिला. एकनाथ शिंदेंनी परस्पर काही त्यांच्या विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर भाजपने संतप्त प्रतिक्रिया दिली आणि हे खपवून घेतलं जाणार नाही असंही सांगितलं. एकनाथ शिंदेंना नवी मुंबईत महत्त्वाच्या कामांच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांना आमंत्रणच दिलं नव्हतं आणि त्यांचा घोर अपमान भाजपने उघड केला. आणि आता तर एकनाथ शिंदेचे दोन नेते संजय शिरसाट हे कॉकरोच पार्टीचे अभिजित दिपकेंना भेटायला गेले आणि त्याचबरोबर बच्चू कडू हे शिंदे सेनेत आलेले आहेत आता, तेही भेटायला गेले. अभिजितशी गुजगोष्टी त्यांनी केल्या. जंतर मंतरवर अभिजित दिपके यांनी आणि त्यांच्या कॉकरोच पार्टीने जे आंदोलन केलं ते भाजपला रुचलेलं नाही आणि कितीतरी शिव्या मला मिळाल्या पण मी तुम्हाला माफ करतो असं सतत इन्स्टावरती रील्स टाकून मोदीजी सांगतायत. मोदीजी तरुणांशी संवाद साधतात. त्यांना असं वाटलं की सगळे तरुण जे आमच्या मागे होते ते सगळे कॉकरोच पार्टीने पळवलेत आणि जे भारतीय जनता पक्षाच्या नावाने खडे फोडत आहेत, शिव्या देत आहेत भाजपला, मोदी शहांना रोजच्या रोज तुफान टीका करत आहेत, त्यांनाच हे भेटायला जातात. हे खपवून घेतलं जाणार नाही, हे बरोबर नाही आहे असं कोण म्हणते? भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर असं म्हणतात. दरेकर म्हणजे माहिती आहे आपल्याला की आता गृहनिर्माण क्षेत्रामध्ये स्वयंविकासामध्ये त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे. त्याच्या अगोदर मजूर म्हणून त्यांची ओळख होती अवतरणात आणि टिंगल टवाळी केली जात होती, टीका केली जात होती मुंबई बँकेच्या संदर्भात. ते प्रवीण दरेकर आणि प्रवीण दरेकर बोलतात म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनीच तो मेसेज दिला आहे, कारण ते त्यांचे उजवे हात. बच्चू कडू हे प्रसिद्धीपटू आहेत आणि त्या त्या मार्गाने कशी प्रसिद्धी आपल्याला मिळेल आणि आपण कसे आंदोलक आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतात असं दरेकर म्हणतात. ज्या बच्चू कडूंचं खूप कौतुक एकनाथ शिंदेनी केलेलं होतं, वारंवार करतात ते, आणि बच्चू कडू सतत म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाला कसं आवडेल? त्यामुळे दरेकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आता क्रमाक्रमाने एक एक त्यांचे प्रवक्ते नेते बोलायला लागतील की हे आम्ही खपून घेणार नाही. संजय शिरसाटांकडे सुद्धा त्यांचा रोख आहे की हे कशाला गेले तिथे भेटायला म्हणून.
तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर आला असलात ते आम्ही सांगू तसं वागायचं, इकडे तिकडे बघायचं नाही. आम्ही म्हणू तेवढीच मंत्रिपदं घ्यायची आणि मुकाट राहायचं, आमची स्तुती करायची, पण मापात राहायचं. लक्ष्मण रेषा जी आम्ही आखून दिली आहे ती ओलांडायची नाही. कारण तुम्ही आमचे सेवक आहात, तुम्ही आमचे गुलाम आहात, तुम्ही मजबूर आहात. तुम्ही आमच्या पायाशी लोळणच घ्यायची, आवाज करायचा नाही काय. दरेकरांनी हे सांगून टाकलं आणि दरेकर बोलतात म्हणजे देवाभाऊ बोलतात, हे आपण लक्षात घ्या. आता एकनाथ शिंदे याच्यावरती काय बोलतात हे बघायला पाहिजे, पण एकनाथ शिंदे काही बोलणार नाहीत याच्याबद्दल, किंवा त्यांचे सहकारी सुद्धा बोलतील असं मला वाटत नाही. बच्चू कडू परत बोलले तर पुन्हा भाजपवाले त्यांना झापतील, चापतील आणि मुकाटपणे राहा इथे, नाहीतर आम्ही खपवून घेणार नाही असं सांगा. बघावू आता एकनाथ शिंदे जे धनुष्यबाण हे तुम्ही किती शूरवीर आहात हे आता दिसून येते. कारण तुम्हाला काही बोलताच येत नाही, तुम्हाला फक्त कौतुक करायचं मोदी शहांचं, आरत्या ओवाळायच्या, त्याच्या पलीकडे रोल नाही तुमचा. आणि आम्ही सांगू तसं वागायचं तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने. बघा या नकली शिवसेनेची काय हालत झाली. थँक्यू.